आत्ताचं आपलं सामान्य मन हे कसा विचार करतं, तर ते तुकड्या तुकड्यांनी विचार करतं. म्हणजे एखादा निष्कर्ष काढायचा आहे बुद्धीला, तर त्याला तर्काच्या पायऱ्या वापराव्या लागतात आणि एकातून दुसरी पायरी, दुसऱ्यातून तिसरी, तिसऱ्यातून चौथी, अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने विचार करायला लागतो. किंवा एखादी संकल्पना समजावून घ्यायची असेल तर ती सगळीच्या सगळी संकल्पना आपल्या मानवी बुद्धीला झेपत नाही. मग त्याचे आपण तुकडे तुकडे करतो आणि तुकड्या तुकड्यांनी आधी ते समजावून घेतो आणि मग त्याचं एकत्रीकरण करतो, तेव्हा ती आपल्याला संकल्पना समजते. अगदी आत्ताचंच जर आपण उदाहरण घेतलं तर उच्च मन ही काय संकल्पना आहे हे समजावून घेताना बघा, अगदी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने आपण स्वरूप जाणून घेणार आहोत, वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत, कार्य जाणून घेणार आहोत. म्हणजे हे असं तुकड्या तुकड्यांनी जाणून घेतोय बघा. असा तुकड्या तुकड्यांनी विचार केल्याशिवाय आपल्या सामान्य बुद्धीला ते आकलन होत नाही. ही मानवी बुद्धीची मर्यादा आहे. आणि आपण उदाहरण द्यायचं झालं तर लक्षात घ्या की शाळेमध्ये शिकत असताना आपण भूमितीमध्ये सिद्धता सोडवा हा एक आपल्याला प्रश्न असायचा. त्या प्रश्नामध्ये आपण पायरी पायरीनी एक एक पायरी पुढे पुढे जात गेलो तर मग ती बरोबर सिद्धता आपल्याला सोडवता यायची. आणि त्यातली एखादी जरी पायरी आपली चुकली, लक्षात आली नाही, तर ते सगळं जो डोलारा आहे तो कोलमडून पडायचा. बरोबर आहे. अगदी त्याच पद्धतीने तर्कबुद्धी काम करते. आपण अशा रीतीने पायरी पायरीने तो विचार करतो आणि सगळा पायरी पायरीने विचार करून झाल्यावर जर आपण एखाद्या निष्कर्षाप्रत आलो आणि जर आपल्याला नंतर कोणीतरी असं दाखवून दिलं की तुम्ही हे करण्यासाठी जे गृहीतक धरलेलं होतं ते चुकीचं होतं, तर सगळा डोलारा कोलमडून पडतो. कारण हे जे आपण ज्याच्यावर डोलारा उभारलेला असतो, श्री अरविंद म्हणतात तो डोलारा अचेतनावर उभारलेला सगळा डोलारा असतो. त्यामुळे ही तर्कबुद्धी जे निष्कर्ष काढते ते मानवी बुद्धीच्या दृष्टीने कितीही परिपूर्ण असल्याचे तिला वाटत असलं तरी सुद्धा ते तसे परिपूर्ण नसतात. ते कोलमडून पडू शकतात, अशा प्रकारचे असतात.